श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री विश्वकर्मा पंचायत सुधारणकार समाज पोलादपूर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा पोलादपूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गंगामाता हॉल इथपर्यंत खालूबाजाच्या ठेक्यावर लेझिम खेळत भजन कीर्तन गात महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसेच यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला। पुण्यतिथी सोहळ्याला पोलादपूर येथील सुवर्णकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची वेशभूषा अमर नगरकर यांनी केली होती। पोलादपूर सुवर्णकार व्यावसायिकांनी त्या मंडळांनी ठरवलं की अनेक मंडळींना तिथपर्यंत या मिरवणुकीचा या संतांचं दर्शन घेणं शक्य होत नाही आणि ह्या धावत्या युगात आपल्या इथं हा कार्यक्रम घ्यावा अतिशय चांगली सूचना सुवर्णकार व्यावसायिकांनी घेतली। कालांतरानंतर लगेच सुवर्ण युवा संघटना आहे त्यांना विश्वासात घेतली। आम्ही ज्येष्ठ मंडळी या अशा चांगल्या कार्यक्रमाला आवर्जून सहकार्य करत असतो। जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सुवर्णकाराची तिसरी काय चौथी पाचवी पिढी सुद्धा हा कार्यक्रमाचा अनुषंगाने हा दिवस जो नरहरी महाराजांची पुण्यतिथी आहे ती सगळ्यात जास्ती साजरी केली जाईल। नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आज पहिल्यांदाच पोलादपूरमध्ये साजरी झालेली आहे। ह्या कार्यक्रमासाठी आज आम्ही शिवाजी पुतळा पोलादपूर ते गंगामाता हॉलपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे आणि सर्व समाज सुवर्णकर समाज बांधवांचा, महिला भगिनींचा आणि युवांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे। आणि असंच ह्याच्या पुढे प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आम्ही ज्या समाजातील ज्या महिला आहेत कर्तृत्ववान त्यांचा सन्मान करण्याचं सुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे। ज्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि स्वबळावरती स्वतःचं कर्तृत्व जगापुढे दाखवत आहेत अशा महिलांचा सन्मान करणं हे समाजाचं प्रथम कर्तव्य आहे। समाज आपण जर का पाहिलं की समाजामध्ये प्रत्येक समाजाचा घटक हा एकत्र येतो, त्याच दृष्टीने प्रत्येक समाज जर का एकत्र येतोय तर समाजासोबत म्हणजे प्रत्येक समाज जाती धर्माच्या समाजासोबत माणसाने एक माणूस म्हणून सुद्धा पहिल्या समाजासाठी जगलं पाहिजे। कारण मानव धर्म हा आहे की माणूस हा सगळ्या समाजाचा एक घटक आहे आणि प्रत्येक जाती धर्माचे समाज बांधव एकत्र येत असताना समाजाचा घटक म्हणून आपण या समाजासाठी सुद्धा समाजाचे एक आपण प्रतिनिधित्व आहोत। त्याच्यामुळे समाजासाठी सुद्धा प्रत्येकाने माणूस म्हणून चांगलं कार्य केलं पाहिजे।